नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एस.टी. पेसा शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. हा जी.आर तुमच्या भरतीसाठी गेम चेंजर ठरू शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलच्या किंवा टी.ई.टी. बद्दलच्या, टेट बद्दलच्या आणि पवित्र पोर्टलमध्ये जे काही शिक्षक भरती होणार आहे त्याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत देणार आहोत. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती गेल्या बऱ्याच महिन्यांपासून थांबलेली होती आणि यामागचं मुख्य कारण होतं की कोर्टातील प्रकरण, जे सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टामध्ये आरक्षणासंदर्भात याचिका दाखल झालेल्या होत्या. म्हणून शासनाने या पेसा क्षेत्रातील भरतीवर तात्पुरती स्थगिती ठेवलेली होती. पण आता दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी एक सामान्य प्रशासन विभागाने एक नवीन जी.आर काढलेला होता आणि तो जी.आर आपण त्याच्यावरती मी एक यूट्यूब व्हिडिओ बनवलेली होती. जर तुम्ही बघितलेली नसेल तर कृपया ती पण बघा, जेणेकरून तुम्हाला याचा बॅकग्राऊंड पण कळेल. तर चला आपण बघूया की ह्या जी.आरमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि शासनाने आता पुढचा निर्णय काय दिलेला आहे, आपल्या मान्य न्यायालयाचा काय निर्णय आलेला आहे आणि याबद्दलची भरती कशी होणार आहे. चला आपण सगळ्यात पहिले हा जी.आर वाचूया. काय जी.आर आहेत तर बघा, हा जो जी.आर आहे तो महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी पाठवलेला आहे आणि तो कुणाला पाठवलेला आहे तर जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा कोणकोणत्या, तर जे 13 जिल्हे आहेत पेसा क्षेत्राचे, जे 13 जिल्हे आहेत त्या 13 जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेला आहे. तर ती 13 जिल्हे कुठले आहेत? आपले अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ. तर हा जी.आर बघा कधी आलेला आहे किंवा हे पत्र कधी आलेलं आहे तर आजचंच आहे बघा, 25/2/2026 रोजीचं आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघू की हे का पाठवलेलं आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी का पाठवलेलं आहे तर त्याचा मेन विषय आहे की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 11/2/2026 नुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरती बाबत, याची आपण एक व्हिडिओ बनवलेली होती जेव्हा हा जी.आर आलेला होता. आपल्या यूट्यूब चॅनलला आहे तो. तर बघा त्यांनी संदर्भ किती दिलेले आहेत बघा, 1, 2, 3, 4 असे करत करत त्यांनी 9 जी.आरचे किंवा 9 शासन निर्णयाचे त्यांनी इथं संदर्भ दिलेले आहेत आणि त्यानुसार आता हा पुढचा जी.आर त्यांनी काढलेला आहे. तर तो जी.आर काय आहे ते आपण समजून घेऊया. बघा, उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 वरती हे जे 1 ते 9 दिलेले आहेत त्यांच्यापैकी संदर्भ क्रमांक पहिला, सामान्य प्रशासन विभाग यांच्या दिनांक 1/2/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती करिता संदर्भ क्रमांक 2 दिनांक 3/4/2023 रोजीच्या शासन पत्रान्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80% रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती. म्हणजे सगळं पहिला संदर्भ काय सांगतो की ह्या ग्रामविकास विभागामार्फत जे काही त्यांचे जिल्हे आहेत, पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत, त्यांना पदभरती करायची होती. दुसरा शासन संदर्भ क्रमांक काय सांगतो तर ही जी काही पदभरती करायची होती त्याच्यातल्या 80% जागा भरण्यासाठी वित्त विभागाने परवानगी दिलेली होती. चला पुढे बघूया. सन 2023 मध्ये ग्राम विकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील अन्य प्रवर्गातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही झाल्यानंतर नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्याकडून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. तर बघा, ही जी काही 17 प्रकारची जी पदं होती तर ती पदं ग्राम विकास विभागामार्फत भरण्यात येणार होती. त्याला 80% पदांना परवानगी पण मिळालेली होती. पण काय झालं की 2023 मध्ये ग्रामविकासामार्फत जे काही पेसा क्षेत्रातील शिक्षक असतील त्यांच्या आंतरजिल्हा बदल्याही झालेल्या होत्या, म्हणजे त्यांच्या बदल्यांची नियुक्ती पण आलेली होती त्यांना. पण काय झालं की तिथे नव्याने शिक्षक न मिळाल्यामुळे जे काही शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आंतरजिल्ह्यात त्या रखडण्यात आल्या. त्या पुढे त्याची काही प्रोसेसच झालेली नाही. आतापर्यंत आपण हे बघितलं. चला पुढे काय म्हणतोय हा जी.आर. तरी अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने पवित्र प्रणाली मार्फत पदभरतीस काही कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 3 येथील 10/8/2023 रोजी शासन पत्रान्वये
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 दिलेल्या एसटी पेसा उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली होती. बघा इथं काय म्हटलंय, यांना काय म्हणायचं आहे तिथे, की जे अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील, म्हणजे इथं काय असतं, एसटी पेसा असतं. एसटी पेसा हे काय राखीव असतं तिथे. मग आता असे जे उमेदवार आहेत त्या जिल्ह्यामध्ये, आणि ते कसं असतं की त्या जिल्ह्यामध्येच हा उमेदवार असतो. म्हणजे जर तुम्ही एक्झाम्पल सांगतो मी, नाशिक जिल्ह्यातील असाल तर नाशिक जिल्ह्यातीलच एसटी उमेदवार तिथे लागतो. तर ती जी काही भरती होती ते जी टेट 2022 आहे याच्यानुसार उशीर होणार होता, म्हणून त्यांनी काय केलं की हे एसटी पेसा उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेनुसार, म्हणजे टेट 2022च्या गुणवत्तेनुसारच यांची नियुक्ती करण्याची परवानगी पण मिळालेली होती. ठीक आहे. तसेच या उमेदवारांना पवित्र पोर्टल मार्फत सर्वसाधारण भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार अन्य रिक्त पदांवर निवडीचा पर्याय खुला ठेवण्यात आलेला होता. म्हणजे जे विद्यार्थी एसटी पेसाच्या याच्यातून भरले जाणार होते ते भरले जातील, पण त्याच्यानंतर उरलेले जे काय असतील कॅन्डिडेट त्यांना पवित्र पोर्टल मार्फत पण ते सर्वसाधारण भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकत होते. ठीक आहे. त्यानुसार या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4 येथील 22/8/2023 रोजीच्या पत्रान्वये टेट 2022 चाचणी दिलेल्या एसटी पेसा असे नमूद केलेल्या सर्व उमेदवारांची माहिती आपणास निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. म्हणजे हे महाराष्ट्र शासन कोणाला सांगतंय, तर जे काही हे 13 जिल्ह्यांचे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना हे सगळं सांगताय की याची सगळी इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला ऑलरेडी त्याच वेळेस पाठवलेली होती. तथापि आता काय होते, तथापि निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे ही काही याचिका दाखल केली होती. त्यातील 27 ऑक्टोबर 2023 रोजीच्या न्याय निर्णयाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा याचिका दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश होईपर्यंत पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीच्या कार्यवाहीस सामान्य प्रशासन विभागाकडून स्थगिती देण्यात आलेली होती. ज्याच्यावरती आपण आता मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवलेला होता की जे 17 संवर्ग होते, त्यांच्या पेसा क्षेत्रातील जे 17 संवर्ग होते त्याच्यावरती त्यांना स्थगिती देण्यात आलेली होती. त्यांची जी काही पदभरती होती त्यांना स्थगिती देण्यात आलेली होती, पण ती आता उठवण्यात आलेली आहेत. आता बघा, दरम्यानच्या काळात सन 2024 मध्ये टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात आली. आता बघा, त्याच वेळेस काय झालं दरम्यानच्या काळामध्ये, म्हणजे हे एक गोष्ट चालू होती आणि त्याच्या पॅरलली काय झालं की बाबा ही दुसरी टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलनुसार नियमित शिक्षक भरती पण झालेली. म्हणजे पेसा एसटी पेसा मधून जे 17 संवर्गात त्याच्यात आपले शिक्षक पण येतात, तर ती जी एसटी पेसा होती त्याच्यामुळे त्या 17 संवर्गाला स्थगिती आल्यामुळे एसटी पेसा मधून आपले शिक्षक भरतीच झाले नाही तिथे. त्यांना ती जी भरती होणार होती आणि उरलेले परत टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलनुसार भरती होणार होते. पण काय झालं की टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे भरती तर झाली, पण ती एसटी पेसाची जी काही स्थगिती आल्यामुळे तिथली भरती झालेलीच नाही. यामध्ये पेसा क्षेत्रातील माननीय न्यायालयाचे निर्णय आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. यास्तव सदर उमेदवारांनी आपापल्या कागदांची पडताळणी संबंधित अन्य जिल्ह्यांकडे उपस्थित राहून करण्याचे संदर्भ क्रमांक 5 येथील 27/2/2024 रोजीच्या सूचनांमध्ये उमेदवारांना कळविण्यात आले होते. ठीक आहे. त्यामुळे आता गुणवत्तेनुसार आपापल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील नियुक्तीस पात्र असलेले परंतु अन्य जिल्ह्यात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कंत्राटी पद्धतीने रुजू झाले नसले तरी स्वतःच्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात रुजू होण्यास इच्छुक असल्यास त्यांच्या निवडीचा विचार करण्यात यावा. ठीक आहे. म्हणजे काय झालं त्यावेळेस, मग जे काही एसटी कॅन्डिडेट होते त्यांनी बघितलं की बाबा हे तर इकडे तर स्थगिती आलेली आहे, एसटी पेसाच्या याच्यातून तर स्थगिती आलेली आहे. मग त्या कॅन्डिडेटनी टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलमध्ये मधून त्यांची जर नियुक्ती झालेली असेल तर आता त्यांच्यासाठी परत हा एक दरवाजा ओपन झालेला आहे की त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पेसाच्या अंडर ते आता त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर रुजू होण्यास इच्छुक असतील तर त्यांचाही निवडीसाठी विचार करण्यात यावा असं शासनाने सांगितलेलं आहे. अन्य जिल्ह्यांतील अन्य प्रवर्गातील उमेदवारांची स्पर्धा नसल्याने स्थानिक उमेदवार तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून संदर्भ क्रमांक 3 दिनांक 25 जुलै 2024च्या पत्रकान्वये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत टेट 2022 शिफारस पात्र 1544 बघा 1544 उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहेत. तर बघा येथे बघा कसं असतं, एसटी पेसा हे रिझर्व्ह असतं, त्याच्यामुळे इथं काय आहे की अन्य जिल्ह्यातील, आणि ते कसं त्या
त्याच जिल्ह्यातला कॅन्डिडेट लागतो. पुणे जिल्ह्यात जर एस टी पेसाची जागा असतील तर तो पुणे जिल्ह्यातलाच एस टी कॅन्डिडेट लागतो. त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवाराची इथे स्पर्धा नसते त्यांना. ठीक आहे, तर तो एस टी कॅन्डिडेटच तिथे सिलेक्ट होतो. ठीक आहे, तर असे किती आता 1544 उमेदवारांना एक तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी कालावधीपुरतं मानधन तत्वावर टेम्पररी किंवा कंत्राटी पद्धतीने भरलेले आहे ते. संदर्भ दिन क्रमांक 8 येथील सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 11/2/2026 अन्वये मान्य सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहेत. बरोबर, याचा जी आर आपण मागच्या आठवड्यातच आपल्या युट्यूब चॅनलला सांगितलेला होता. यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार कारवाई करण्याचे संदर्भ क्रमांक 9 येथील शालेय शिक्षण विभागाचे शासनपत्र 20/2/2026 रोजी अन्वये निर्देश आहेत. त्याप्रमाणे आपापल्या स्तरावरून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार गुणवत्तेनुसार एस टी पेसा क्षेत्रासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्तीस पात्र असल्याची खात्री करूनच उक्त शासन निर्णय 11/2/2026 नुसार आरक्षण मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. बरोबर, आता ते 2022चे जे कॅन्डिडेट आहेत ते तिथे टेट पास झालेले होते आणि त्याच वेळेस ती भरती होणार होती. तर आता त्या एस टी पेसा क्षेत्रामध्ये जे काही अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार पात्र ठरलेले होते त्यांना आता नियुक्ती देण्यास दिली पाहिजे, याची खात्री केली पाहिजे. ह्या 13 जिल्ह्यातील जे काही तिथले शासन आहेत त्यांनी, ते जे 13 जिल्ह्यातील आपले कार्यकारी आहेत, मुख्य कार्यकारी आहेत जिल्हा परिषदेचे, त्यांनी असं शासन त्यांना ह्या पत्राद्वारे सांगत आहेत. आणि आता त्यांचं झाल्यानंतर पुढे काय होणार आहे, तदनंतरही रिक्त राहणारी पदे म्हणजे त्याच्यानंतर एवढे भरल्यानंतर सुद्धा जर काही पदे रिक्त राहत असतील तर पवित्र पोर्टलद्वारे भरण्यासाठी पुढील आवश्यक कारवाईस अनुसरण्यात करण्यात यावी. म्हणजे जी काही आता आपली 2025 जी पवित्र पोर्टलची भरती होणार आहेत त्यासाठी मग राहिलेल्या जागा आणि ते कॅन्डिडेट विचारात घेण्यात येतील, जे 2025 साली पास झालेले आहेत ते कॅन्डिडेट, जे जागा खाली राहतील त्या जागा. तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचे अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत मिळालेले आहेत. जर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलच्या परीक्षेबद्दलच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.